हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज मी नाशिकमधल्या एका एकदम खास ठिकाणी आलेली आहे आणि कुठे ते तुम्हाला पुढे सांगतेच. बट त्याआधी त्या ठिकाणी गेल्यावर मला बाकी वस्तू ज्या दिसत होत्या त्या घेण्याचा मोह मला आवरला नाही. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा हेअर ॲक्सेसरीज होत्या, ज्यातल्या 2-3 मी घेतल्या पण. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशा तांब्या पितळाच्या वस्तू इथे होत्या. देवाच्या म्हणू नका किंवा घरात युजफुल होतील अशा पण काही गोष्टी होत्या. तर ते खास ठिकाण म्हणजे हे आहे गोदा आरती, जी नाशिकमधली एकदम फेमस आहे. आणि खरंच खूप छान प्रसन्न वातावरण असतं तिथे. आरती वगैरे करून झाल्यानंतर आम्ही तिथनंच दिवे घेतले पाण्यात सोडण्यासाठी. आणि खरंच हा खूप छान अनुभव होता. आम्हाला हे सगळं त्रिशाला दाखवायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो. तिला खूप आवडलं आणि आम्हाला पण एकदम प्रसन्न वाटलं. छान दिवे घेतले, पाण्यात सोडले. खूप मस्त वातावरण असतं तिथे. तुम्ही जर नाशिकमध्येच असाल आणि तुम्ही अजून गोदा आरती अटेंड केली नसेल तर नक्की जा. संध्याकाळी 7 वाजेला ही आरती सुरू होते. खूप प्रसन्न वातावरण असतं. आणि नाशिकमधले नसाल आणि नाशिकमध्ये जाणार असाल तर आरती नक्की अटेंड करा. आणि ते मस्त आम्ही चाट वगैरे खाल्लं, छोटी मोठी खरेदी केली आणि घरी आलो. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज मी नाशिकमधल्या एका एकदम खास ठिकाणी आलेली आहे आणि कुठे ते तुम्हाला पुढे सांगतेच. बट त्याआधी त्या ठिकाणी गेल्यावर मला बाकी वस्तू ज्या दिसत होत्या त्या घेण्याचा मोह मला आवरला नाही. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा हेअर ॲक्सेसरीज होत्या, ज्यातल्या 2-3 मी घेतल्या पण. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशा तांब्या पितळाच्या वस्तू इथे होत्या. देवाच्या म्हणू नका किंवा घरात युजफुल होतील अशा पण काही गोष्टी होत्या. तर ते खास ठिकाण म्हणजे हे आहे गोदा आरती, जी नाशिकमधली एकदम फेमस आहे. आणि खरंच खूप छान प्रसन्न वातावरण असतं तिथे. आरती वगैरे करून झाल्यानंतर आम्ही तिथनंच दिवे घेतले पाण्यात सोडण्यासाठी. आणि खरंच हा खूप छान अनुभव होता. आम्हाला हे सगळं त्रिशाला दाखवायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो. तिला खूप आवडलं आणि आम्हाला पण एकदम प्रसन्न वाटलं. छान दिवे घेतले, पाण्यात सोडले. खूप मस्त वातावरण असतं तिथे. तुम्ही जर नाशिकमध्येच असाल आणि तुम्ही अजून गोदा आरती अटेंड केली नसेल तर नक्की जा. संध्याकाळी 7 वाजेला ही आरती सुरू होते. खूप प्रसन्न वातावरण असतं. आणि नाशिकमधले नसाल आणि नाशिकमध्ये जाणार असाल तर आरती नक्की अटेंड करा. आणि ते मस्त आम्ही चाट वगैरे खाल्लं, छोटी मोठी खरेदी केली आणि घरी आलो. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.